आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. जे स्वप्न मी पाहिलं मुंबईसाठी पाहिलं आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून तो सीलिंग आणि पुढचा जो कोस्टल रोड होतोय तो पूर्ण करतोय. एकही पैसा त्याच्यावरती आम्ही टोल आकारणार नाही. आता हे काय करतायत मला कल्पना नाही, कारण हे टोल भैरव आहेत. पण पंतप्रधानांना मला सांगायचंय की जसं तुम्ही त्या उद्घाटनाला जाताय, एक गोष्ट बघा की खरोखर हा मार्ग पूर्ण झालाय की जसं राम मंदिराचं लोकार्पण तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी केलं, तसं माझ्या ह्या स्वप्नाचं उद्घाटन तुम्ही एक अर्धवट म्हणजे 2 लेनचं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहात का हे तुम्ही बघा. आणि जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोवा रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा. जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोवा रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा. कारण मुंबईचा कोस्टल रोड कोरोना असताना सुद्धा दिवस रात्र न थांबता मुंबई महापालिकेने पूर्ण करून दाखवला, म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडायला येत आहे. पण केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे, मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती 200 वर्ष खड्डेच पडणार नाही. बरोबर आहे, कारण 200 वर्ष हा रस्ताच होणार नाहीये. खड्डा पडणार कसा? रस्ता झाला तर खड्डा पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.